नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज मी तुम्हाला ऐकवणार आहे डॉक्टर सौ राजेश्री पाटील यांच्या तिच्यातली ती या कथासंग्रहातली कथा सवत. पण श्रोते हो, तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल किंवा तुम्ही जर आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर एकच नम्र विनंती करतो, श्रोते हो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात डॉक्टर राजेश्री पाटील लिखित सवत. दिवस बराच वर आला होता. रोज 5:30ला उठणारी अंबिका अंथरुणात तशीच लोळत पडली होती. बाहेर लोकांची वर्दळ, धावपळ, वाहनांची ये-जा, दूधवाल्याचा आवाज कानावर आदळत होते. खिडकीतून पडलेला पांढरा फट्ट प्रकाश 7 वाजत आल्याची ग्वाही देत होता. अंबिकाचं डोकं तर दुखत होतंच, अंगही सुस्तावलं होतं. उठावसंच वाटत नव्हतं. पण कामावर जायच्या टेन्शनने तिने सुस्ती झटकून उठण्याचा प्रयत्न केला. शेजारीच तिचा नवरा शिवा घोरत पडला होता. याचं बरं आहे. उठणार, नाश्ता करणार, डबा घेणार आणि कामावर पाळणार. आपल्याला पण कामावर जायचंय, पण घर संसार आवरून. हे आपलं कामच आहे. आपण बाई माणूस, तो पुरुष. चला, विचार करून काय फायदा. परत उशीर झाला तर शिव्यांची लाखोली नको. या विचारासरशी आळस झटकून उठून बसली. उठल्या उठल्या तिच्या गळ्याशी आंबट गुळणी आली. तिने मोरीकडेच धाव घेतली. मोरीत वागताच तोंडाशी आलेलं आंबट तुरट पाणी उलटी वाटे बाहेर पडलं. एकदा, दोनदा, तीनदा. ते आंबट पाणी पोट पिळवटून बाहेर पडल्यावर तिला जरा बरं वाटलं. गार पाण्यानं चूळ भरून दात ब्रश करून ती बाहेर आली. पण खूप अशक्तपणा जाणवत होता. शिवाय डोक्यातलं विचारचक्रही काही केल्या थांबत नव्हतं. मगाशी आलेल्या उलटीमध्ये सगळं पडून गेलं, तसं डोक्यातले विचार बाहेर टाकायचं काही प्रयोजन देवानी का केलं नसेल? या विचारासरशी तिचं तिलाच हसू आलं. ती पदर खोचून कामाला लागली. सगळं घर झाडून काढलं. 2च खोल्या आणि व्हरांडा. तशी झोपडपट्टी, पण बऱ्यापैकी. 3 वर्ष झाली त्यांना इथे येऊन. परत विचारमाला सुरूच होती. हात भांडी, अंघोळ, स्वयंपाक मशीनसारखं काम करत होते आणि मन वाऱ्यासारखं पळत होतं. तिने विचार केला, आज बरोबर 2 महिने झाले आपली पाळी चुकून. काल टेस्ट केली ते बरंच झालं. एकदा खात्री तर झाली. भीतीच वाटत होती, नेहमीसारखा फुसका बार तर नसेल ना. नाही म्हटलं तरी नेहमीपेक्षा वेगळं वाटत होतं. 15 दिवसांनंतर उलटी सुरू झाल्यावर तिला खात्रीच पटली. तरीही 2 महिने झाल्यावर बघू म्हणून शेवटी काल चेक केलं. नवऱ्याला पत्ता लागू नाही दिला. खरं तर त्याच्या लक्षात यायला हवं होतं. पण हा सुंभणाऱ्या आपला त्रास ह्याला काय कळणार? आपल्याकडे लक्ष असेल तर ना. तिला आठवलं लग्नानंतरचं नव्या नवलाईचं पहिलं वर्ष. आपल्यासाठी ते कसं काळवंडलेलं होतं. हातावरच्या मेहंदीचे जसजसे रंग उतरत गेले, तसतशी शिवाची खंगत गेलेली तब्येत. दवाखान्यात झालेलं टीबीचं निदान. त्यानंतर दवाखान्याच्या चक्रा आणि केलेलं औषध पाणी. त्याची किती काळजी घेतली आपण. पथ्य पाणी, चांगलं चुंगलं खाणं, औषधं, सगळं काही वर्षभर जीव ओतून केलं. डॉक्टरांनी संबंध न ठेवण्याचा दिलेला सल्ला तो बहकला तरी आपण संयम ठेवून पाळला. आपल्याकडून किती हक्काने सेवा करून घेतली त्याने. त्याला येणारा बारीक ताप, कमी होणारं वजन आपणच पहिल्यांदा ओळखलं आणि दवाखान्यात घेऊन गेलो.
आज 15 दिवस झाले आपल्याला इतका त्रास होतोय, याच्या खिसगणतीत कुठं आहे? नाही म्हणायला एकदा म्हणाला, "इतकं पित्त होण्यासारखं कशाला चमचमीत हादडतेस?" आपण काहीच बोललो नाही. कदाचित आपण पोटूशी आहोत, पाळी पुढे गेली आहे, हे त्याला सांगायची आपली इच्छाच नव्हती. मागे 1-2दा पुढे गेली होती पाळी. टेस्ट केलं तर नव्हतं काही राहिलेलं. टेस्ट निगेटिव्ह आल्यावर त्याने जो उच्छाद केला होता, ते आठवतच तिची कणीक तिंबून झाली. भाजीची तयारी केली. तिचं परत नवऱ्याकडे लक्ष गेलं. तो अजूनही साखर झोपेत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. स्वप्नात आहे का? काय असेल खुशीचं कारण? दुसरं लग्न करण्याचा मनातला विचार स्वप्नात सत्यात उतरलाय का काय? नाहीतरी टीबीच्या आजारातून पूर्ण बरं होऊ नये, आपल्या अस्तित्वाच्या खुणा ठेवणारी खोल गेलेली गालफाडं कधी नाही ती फुलली होती. तिने त्याच्यावरची नजर हटवून चपातीचे गोळे केले आणि मनाशी खुदकन हसली. कसे याला गोळ्यासारखे गोल केले. याला काय माहिती याचा बेत सपशेल फेल होणार आहे. चपाती लाटता लाटता तिने चहाला आधण ठेवलं. पाण्याला उकळी फुटली तसं तिने त्याला हाक मारून उठवलं. काहीशा रागानं उठून तो संडासकडे धावला. तिला बरं वाटलं, नाहीतर का उठवलं म्हणून ओरडत बसला असता. आज तरी याला सांगावं का आपण पोटूशी असल्याबद्दल? काय प्रतिक्रिया असेल त्याची? आनंद होईल का दुःख? दुसऱ्या लग्नातलं विघ्न वाटेल का बाप होण्याचा आनंद? या विचारातच अंबिकानं चपात्या संपवल्या, भाजी केली. तोपर्यंत तो आला. तिने चहाचा कप पुढे केला. तो घशाखाली उतरवून तो आंघोळीला गेला. तिने भराभरा पसारा आवरला. त्याचा डबा भरून ठेवला. तो गेल्यावर 1 तासानं ती बाहेर पडे. मध्यंतरी त्याच्या आजारपणात खूप आर्थिक ओढाताण झाली, तेव्हा तिने एका कपड्याच्या दुकानात नोकरी धरली. जेमतेम 9वी पर्यंतचं शिक्षण. सकाळी 10 ते 6 अशी ड्युटी होती. डबा घेऊन तिच्याशी काहीच न बोलता तो घरातनं बाहेर पडला. तिला गलबलून आलं. ज्याच्यासाठी चहा केला, डबा केला, घर आवरलं, त्याला आपली काहीच किंमत नाही. न बोलताच गेला की. का माझ्यावर इतका राग? काय केलंय मी? माझा काय दोष? गेल्या 6 महिन्यात काय काय नाही घडलं? काही केल्या विचारांची शृंखला थांबत नव्हती. अनिता, आपल्या पाठची बहीण, मुंबई बघायला 4 दिवस आली. अल्लड, अवखळ, चुणचुणीत. अनिता दिसायलाही आपल्यापेक्षा उजवीच जरा. तिच्या सहवासात 4 दिवसाचे 8 दिवस कसे पक्ष्यासारखे भुर्रकन उडून गेले. ती आली तशी गेली ही बिचारी, पण आपला नवरा तेव्हापासून बदलला. आपल्या स्वप्नातही असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. त्यात अनिताचा काही दोष नव्हता, पण हा बिथरला. अनिता गेली आणि दुसऱ्याच दिवशी आपण बाहेर बसलो. इतकंसं कारण त्याला पुरेसं ठरलं मनातली लालसा ओठावर येण्यासाठी. थोडीशी ढोसूनच आला होता. काय काय बडबडला तो त्या नशेत. तू वांझ आहेस, तुला मुलं होत नाहीत, 3 वर्ष झाली लग्नाला. त्यातही आपण सावरत बोललो की अहो पण 1 वर्ष तर पथ्यातच गेलं ना. त्यावर तो गुरगुरला, ते काही सांगू नको, मला मूल हवं म्हणजे हवं. तुला 6 महिन्यात नाही राहिलं तर तुझ्या बहिणीशी लग्न करणार म्हणजे करणार. हे ऐकून आपण सुन्न झालो. एक वेळ हा आपल्याला दोषी ठरवू दे, पण हा तर बहिणीच्या आयुष्याशी खेळायला निघालाय.
आकाश कोसळलं होतं ते शब्द ऐकताना. धरणीकंप व्हावा आणि सीतामाईसारखं धरतीनं आपल्याला पोटात घ्यावं असं क्षणभर वाटलं, पण ते भाग्य तरी कुठं आहे आपलं? काय करायचं काय 6 महिन्यात नाही राहिले तर? तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आपला दारोडा बाप त्यालाच सामील होईल. काहीतरी करायला हवं, मार्ग काढायला हवा. पण आपल्या हातात काय आहे? अशा विचारातच आसवगाळत ती रात्र काढली. थोडी आशा होती, की कदाचित नशेत बडबडला असेल, नसेल तसं काही मनात. पण ते रोजचंच होऊन बसलं. रोज त्याचं वांज म्हणणं, रागवणं, प्रसंगी मारणं आणि काहीच नाही राहिलं तर सवत आणण्याची धमकी. 15 दिवस ती माणसातच नव्हती. चिंतेनी, काळजीनी पोखरून गेली होती. 6 महिन्यात कदाचित पोटुशी राहू ही आशा मनात चमकली, पण तीही लगेच मावळली. तिला चांगलं आठवत होतं, गेल्या वर्षी दोघं मुलासाठी दाखवायला गेले होते. त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या दोघांच्याही. तिच्यात काही दोष नव्हता, पण त्याचे शुक्रजंतू कमी होते. कार्यक्षमता कमी होती. डॉक्टरांनी नियमित औषधोपचार केला तर फरक पडेल असं सांगितलं होतं. हा आधीच टीबीची औषधं घेऊन थकला होता. महिनाभर कशी तरी औषधं घेतली आणि नंतर डॉक्टरकडे पाठच फिरवली. एक दोनदा तिने विनंती करून पाहिलं, पण कपडा झटकावा तसं तिचं म्हणणं त्यांनी झटकून टाकलं. जसं होईल तसं होऊ दे असं म्हणून गप्प बसलो ना त्यावेळी. आज तोच हा नवरा स्वतःमध्ये दोष असताना तिलाच दोषी ठरवत होता. ती विचार करत होती, काय हा बाईचा जन्म, सगळं सहन करण्यासाठीच का? आपण नणंदेला आणि सासूलाही नाही कळू दिलं त्याच्यात दोष असल्याचं. त्यांचंही फोनवर विचारणं, गावी गेले की टोमणे मारणं सुरूच असतं. पण आता हे मात्र अतिच होतंय. हे असं किती दिवस चालणार? आपण हातावर हात ठेवून गप्प बसायचं का? यातून मार्ग काय काढायचा? अशा विचारातच ती कामाला जात होती. तिथेही कामात चुका व्हायला लागल्या. त्याच्यात भर म्हणजे कामाला असणाऱ्या तुकाची नजर. कधी तो वाईट नाही वागला तिच्याशी, पण सतत तिच्या मागे पुढे. काय लागेल ती मदत करायला सतत तत्पर. पण तीच त्याला टाळत असे. त्याला ती खूप आवडे, एकदा तर त्यांनी सांगितलं सुद्धा. तेव्हापासून तर तिने कट्टीच केली त्याच्याशी. सतत झिडकारलं त्याला. त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असे. पण ती काळजीत असताना तिच्या रागाची, न बोलण्याची जराही तमा न बाळगता तो आस्थेनं चौकशी करी. तरीही तिची तुसडी उत्तरं. तिच्या रागानं बोलणं तो हसत हसत झेले. तिच्या कामात झालेल्या चुका तिच्याही नकळत त्याने कित्येक वेळा सावरल्या, मालकाला कळू न देता. त्या दिवशी ती कामावर गेली. रात्रभर नवऱ्यानं जुनी स्टेप वाजवून त्रास दिला होता. मूल झालं नाही तर दुसरं लग्न. या तंद्रीतच ती दुकानात पोहोचली. मालकांनी दोन्ही कपड्यांचे गठ्ठे जे एकत्र मिक्स झाले होते ते वेगवेगळे करायला सांगून ते बाहेर पडले. ती म्हणाली, पण काहीच न करता जे एका खांबाला टेकून बसली तिथंच डुलका लागला. आदल्या रात्रीचं जागरण, नवऱ्याची शिवीगाळ, मारहाण, रात्रभर उपाशी आणि सकाळी काहीही न खाता रागानं बाहेर पडलेली. कुठेतरी जाऊन जीव द्यावा असा एकदा विचारही मनात उसळी मारी तर दुसरा विचार त्यावर मात करी की असल्या माणसासाठी स्वतःचा जीव द्यायचा. तिथेच कधी डुलकी लागली समजलंच नाही. खूप वेळानं जाग आली खडबडून.
मालकाच्या गाडीचा हॉर्न ऐकून. ती लगबगीनं उठली, घाबरूनच गेली होती. काम काहीच झालं नव्हतं. मालक आता खूप रागवणार या भीतीनं ती गठ्ठ्याकडे वळली तर तुका तिथे दिसला. तिचे भाव त्यांनी ताडले आणि हातानेच तिला शांत राहायला खुणावलं. दोन्ही गठ्ठे अगदी व्यवस्थित वेगळे करून त्याने ठेवले होते. मालकाने विचारलं, झालं का सगळं? त्यावरती गोंधळली. त्यांनीच पुढे येऊन उत्तर दिलं, केव्हाच केलंय की त्यांनी. मालक निघून गेले. तिला गलबलून आलं. तिच्या डोळ्यातनं पूर वाहत होता. खूप रडली आणि नकळत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं तिने. त्यांनीही हलकेच पाठ थोपटली. केवढा दिलासा वाटला तिला. तप्त तप्त उन्हाळी झळांवर हलकासा तुषार. त्या प्रेमळ स्पर्शानं दुःखाचे उमाळे नयनातनं वाहायला लागले, पण क्षणभर. लगेच ती भानावर आली. स्वतःचीच लाज वाटली. तुकानंही ते ओळखलं. तोही ओशाळला. तिला त्याच्या ठिकाणी दिसलं ते निर्व्याज प्रेम. कुठे वासनेचा मागमूसही नव्हता. अचानक वीज चमकावी तसा एक विचार तिच्या डोक्यात चमकला. काय हरकत आहे? नाही, हे गैर आहे. दुसरं मन लगेच बजावी. मग पहिलं मन विचारी, नवऱ्याने दुसरं लग्न करणं योग्य आहे? स्वतःमध्ये दोष असताना मला वांज ठरवतोय, हे योग्य आहे? परत दुसरं मन म्हणे की तू स्त्री आहेस, तुला मर्यादा आहेत. तो पुरुष आहे, कसाही नाचला तरी चालतंय. विचारांची जुगलबंदी सुरू होती. पहिलं मन विजयी झालं. योग्य अयोग्य गेलं ढगात. आता एकच, आपला संसार वाचवणं आणि आपण वांझ नाही हे सिद्ध करणं. ह्यातच तिघांचंही हित आहे. तुका किती खुश होईल. पाकळीची पण अपेक्षा नव्हती, फूलच मिळतंय. मनाशी पक्का विचार केला. त्या दिवशी दुकान बंद झालं तरी घुटमळत बाहेरच थांबली. तुक्याकडे गोदामाची चावी असते. तो गोदामात पोती लावत होता. बाहेर अंधारानं आपलं पांघरुण घालायला सुरुवात केली होती. आभाळ भरून आलं होतं, पण पावसाची चिन्ह दिसत नव्हती. नुसतंच वादळ वाहत होतं. मध्येच मेघराज दमदार आरोळी देत होता. थोडंसं घाबरत घाबरत ती गोदामात गेली. तुका तिला बघून स्तिमित झाला. का आलाय इकडं? त्याने भीतच विचारलं. तिने झटकन त्याचा हात धरला आणि म्हणाली, माझं चुकलं तुका. मी तुला ओळखलंच नाही. वाईट वागले तुझ्याबरोबर. ती रडायला लागली. बाहेर पाऊस कोसळू लागला आणि आतही. पावसाच्या वर्षावानं ढेकुळाचा चिखल व्हावा तसा तुका पाघळला, हेलावला. दोघे मिठीत कधी शिरले त्यांनाच समजलं नाही. भावना, प्रेम, असहाय्यता, मजबुरी सर्वांचं एक मिश्रण होऊन एकजीव झाले. बाहेर वळिवाच्या पावसानं धरतीला नाहू घातलं आणि तुकानं तिला. जे व्हायचं ते होऊन गेलं. थोडी शरम, लाज, अपराधी भावना दोघांनाही वाटत होती, पण एक वेगळी अनुभूती सुद्धा अनुभवली होती. तुकाचा आश्वासक स्पर्श तिने खोलवर साठवून घेतला होता. तो तर वेडा होणंच बाकी होतं. तिला एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं. या वेड्याला काय माहिती आपण याला. तिच्या प्लॅनिंगप्रमाणे तिने पुढचं घडवून आणलं. डॉक्टरांनी दिलेला सल्ला तिच्या अजूनही लक्षात होता,
पाळीनंतर 10व्या दिवसानंतर 1 दिवस आड 8 दिवस संबंध ठेवा. आणि नेमका तिचा तो 11वा दिवस होता. परत सलग 3-4 वेळा अशाच पद्धतीनं घडत गेलं. नाही, अंबिकानं घडवलं. आणि खरंच बीज अंकुरलं होतं. तिच्या उदरात कोंब रुजला होता. आज चक्क तिला 2 महिने झाले होते. तिच्या झोळीत दान पडलं होतं. ती वांझ नाही हे सिद्ध होणार होतं. तिला एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं की आपण नोकरी सोडणार हे ऐकून तुक्याला काय वाटेल. वाटेल थोडं वाईट, पण हेच योग्य आहे. त्याच्यापुढे संपूर्ण आयुष्य आहे, ते बर्बाद करण्याचा आपल्याला काय अधिकार. त्यांनी केलेली प्रेमाची उतराई, त्याचा दिलेला मोबदला आपण कधीच परतफेड नाही करू शकणार. त्यांनी जे दिलंय ते आयुष्यभर पुरेल आपल्याला. त्यांनी नवजीवनच दिलंय जणू. त्याच्या मुलाच्या रूपानं आपल्या जीवनात नवे रंग भरले. जगायला एक उमेद मिळाली, आधार मिळाला आणि संसार वाचला. बहीण याच्या तावडीतनं वाचली. संध्याकाळी ती कामावरनं आली. ती मालकाला उद्यापासनं येत नसल्याचं सांगून. तुक्याला न सांगता डोळे भरून लांबून साठवून घेतलं, मनातल्या मनात क्षमा मागून. घरी आल्या आल्या तिने शांतपणे हातपाय धुतले. तोपर्यंत शिवा आलाच. त्याने पिशवी खुंटीवर अडकवली. तिने चहाला स्टोवर ठेवलं. तो नेहमीसारखा चेहऱ्यावर 100 आठ्यांचं जाळं घेऊन वैतागलेला होता. त्यात हिचा फुललेला चेहरा बघून आणखीन भर पडली. काय आज काय लॉटरी लागले काय? लय खुशीत दिसती. त्यांनी खोचकपणे विचारलं. ती शांतपणे चहा देत म्हणाली, हा की लॉटरीच लागली. वंसनला आणि सासूबाईंना फोन लावा, लवकर घरी पाहुणा येणार आहे म्हणून सांगा. तो विस्फारित डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिला. तो खुश झाला का नाराज झाला हे बघायलाही ती थांबली नाही. अंगणातले कपडे काढायला बाहेर पडली. मनात इतकंच पुटपुटली, मला वांझ ठरवतोस, मला सवत आणतोय, अरे तुलाच सावत्र. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता डॉक्टर सौ राजेश्री पाटील यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा सवत. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.